हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये साधारणतः 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये विशेषतः कंबाईंड पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारलेले आहेत एकंदरीतच आपण विषयनिहाय ते प्रश्न आपण सविस्तर डिस्कस करतो आहोत. सो येणाऱ्या काळामध्ये विशेषतः कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये आयोगाचा जो काही प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आहे, किती खोलवर जाऊन आयोग प्रश्न विचारतो, प्रश्नांची काठिण्य पातळी किती असते आणि कशा पद्धतीने आपण कुठल्या टॉपिकला महत्त्व द्यायला पाहिजे, या उद्देशाने म्हणून आपण ही जी काही सिरीज आहे ते सुरू केलेली आहे. याआधी आपण 2 विषय सविस्तर डिस्कस केलेले आहे आणि सध्या भूगोल या विषयाअंतर्गत आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघतो आहोत. ओके, सो 2021 मध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न किंवा आयोगाने 2021 या वर्षी कंबाईंड पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारलेले आहेत त्या या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत. ओके, सो थेट लेक्चरला सुरू करूया. शेवटपर्यंत नक्की बघा, त्याचा फायदा तुम्हाला कंबाईंड पूर्व परीक्षेत होणार आहे. त्या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे असा एकंदरीत प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, सो नॅशनल हायवे 44, नॅशनल हायवे 01, त्यानंतर नॅशनल हायवे 48, नॅशनल हायवे 6. ओके, सो राष्ट्रीय महामार्ग 44 आहे का, त्यानंतर आहे राष्ट्रीय महामार्ग 1, राष्ट्रीय महामार्ग 48 आणि राष्ट्रीय महामार्ग 6. सो एकंदरीतच आपल्या भूगोलामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे, आपण जे अभ्यास ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्य महामार्ग, त्यानंतर कुठले महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर आहे, अशा पद्धतीने आयोग आपल्याला इकॉनॉमिक जो जिओग्राफी म्हणत असतो तर त्यावर देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. ओके, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी विश्लेषणामध्ये आपल्याला दिसून येतो की नॅशनल हायवे 44, ओके, सो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. साधारणतः जम्मू काश्मीरमधील जे काही श्रीनगर आहे, या श्रीनगर शहरापासून ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी पर्यंत एकंदरीत हा राष्ट्रीय महामार्ग विस्तारलेला आहे. ओके, त्याची एकूण लांबी जर विचारात घेतलं तर आपल्याला 3745 किलोमीटर असल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो लक्षात ठेवा 3745 किलोमीटर लांबीची ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आपल्याला दिसून येतो. त्यानंतर असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान किंवा लांबीनुसार सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग कुठला, त्याच्यामध्ये आहे नॅशनल हायवे 548. ओके, सो 548 कुठून सुरू होतो तर हे एकंदरीतच आपल्या महाराष्ट्रातीलच आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा एकंदरीत विस्तार आहे आणि साधारणतः एकूण लांबी जर आपण बघितलं तर केवळ 5 किलोमीटरची एकंदरीतच या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ची लांबी आपल्याला दिसून येतो. तो सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग आपण म्हणू शकतो. ओके, महाराष्ट्रातील पनवेल पासून मुंबई मधील जे काही JNPT आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्या इथपर्यंत साधारणतः 5 किलोमीटर अंतरापर्यंत हे जे काही राष्ट्रीय महामार्ग आहे ते विस्तारलेलं आहे. त्यानंतर इतर जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर यामध्ये भारतामधील राष्ट्रीय महामार्गांची जी एकूण लांबी आहे ते सुमारे 1,44,634 किलोमीटर. ओके, लेटेस्ट 2019च्या आकडेवारीनुसार हे लक्षात ठेवा, 1,44,634 किलोमीटर लांबीची एकंदरीत आपल्याला राष्ट्रीय महामार्गाची विस्तार किंवा संपूर्ण देशामध्ये या राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार दिसून येतो. ओके, महाराष्ट्रामध्ये जर विचारात घेतला की महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. ओके, सो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 एकंदरीतच आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांबीचे किंवा सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कुठपर्यंत जातो तर हाजिरा, गुजरातमधील जे हाजिरा शहर आहे त्यापासून तर कोलकाता इथपर्यंत, पश्चिम बंगालमधील कोलकाता इतका विस्तार याचा झालेला आहे. ओके, राज्यामध्ये जर याची लांबी विचारलेली असेल तर लक्षात ठेवा 797 किलोमीटर लांबीची एकंदरीत आपल्याला ही सर्वाधिक लांबीची महाराष्ट्रामध्ये असणारी राष्ट्रीय महामार्ग आपण म्हणू शकतो. आता हे जे काही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे एकंदरीतच 10 जिल्ह्यातून जातो. कुठले 10 जिल्हे आहेत? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया. ओके, सो हे जिल्हे लक्षात ठेवा. कदाचित आयोग अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारू शकतो की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यातून जात नाही किंवा जातो.
अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो आहे आणि इव्हन विचारलेलं देखील आहे मेन्समध्ये. ओके, सो ते लक्षात ठेवा. त्या ठिकाणी या प्रश्नात जर आपण योग्य पर्याय बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक दिसून येतो. पर्याय क्रमांक 1 नॅशनल हायवे 44 अर्थात राष्ट्रीय महामार्ग 44. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांचा योग्य जोड्या लावा असा एकंदरीत प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. क नाशिक, ब कोल्हापूर, क नागपूर आणि ड औरंगाबाद. सो यांची त्या शहरांमध्ये किंवा त्या ठिकाणी त्या विभागामध्ये कुठले MIDC ओके, ज्याला आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC. ओके, सो MIDC संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि इव्हन यावर फ्रिक्वेंटली मुख्य परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारतानाची आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे आपल्याला योग्य जोडी लावायचं आहे. त्याच्यामध्ये बुट्टीबोरी, शेंद्रा, विंचूर आणि हुपरी अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा नाशिक मधील जे काही विंचूर MIDC आहे. ओके, एकंदरीत विंचूर MIDC कुठे आहे तर लक्षात ठेवा नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी आहे. नंतर आहे हुपरी MIDC. ओके, हुपरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुठे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूर या ठिकाणी आहे. नंतर आहे बुट्टीबोरी नागपूरमध्ये स्थित आहे बुट्टीबोरी MIDC. नंतर आहे सेंद्रा MIDC कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या लावायचं होतं. जर नाशिकला आपण विंचूर ही जोडी जर आपण लावली तर आपल्याला अला 3 नंबरची जोडी, 16 3 नंबरची जोडी असणारा पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये दिसून येतो. नंतर आहे कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये हुपरी. ओके, सो कोल्हापूरमध्ये जे काही MIDC आहेत किंवा हुपरी जे काही MIDC आहेत ते पण एकंदरीतच कोल्हापूर या विभागामध्ये आपल्याला दिसून येतो. सो ब ला 4 नंबरची जोडी, सो अ ला 3 नंबरची जोडी आणि ब ला 4 नंबरची जोडी. सो एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे नागपूर, नागपूरमध्ये बुट्टीबोरी याआधी देखील पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये ते विचारलेलं आहे. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर, सो शेंद्रा. ओके, सो शेंद्रा या ठिकाणी किंवा शेंद्रा हे जे काही MIDC आहे ते औरंगाबाद या किंवा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये दिसून येतं. ओके, अशा पद्धतीने औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांची योग्य जोड्या लावा अशा दिलेलं होतं. तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जे काही डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये MIDCच्या बाबतीत नागपूर डिव्हिजन, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोकण. सो या ठिकाणी एकंदरीतच या MIDC किंवा मेजर इंडस्ट्रीजमध्ये कुठल्या प्रकारची इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्थित आहेत त्या संदर्भाने देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते नंतर रीड करू शकता. ओके, पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये असा एकंदरीत प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये आणि आपल्याला अचूक पर्याय निवडा असा प्रश्न आहे. ओके, सो जे काही विधानं दिलेली आहेत त्या विधानांपैकी योग्य विधान कुठलं आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर ज्याला ग्रीनफील्ड सिटी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर औरिक हे या औरंगाबाद औद्योगिक शहराची संक्षिप्त रूप आहे. त्यानंतर आहे प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे आणि ड दिलेला आहे मुंबई दिल्ली औद्योगिक पट्ट्याचा भाग आहे. ओके, सो जे काही दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे त्याचा एक भाग म्हणून या औरंगाबाद शहराची किंवा औरंगाबाद या औद्योगिक शहराची जी काही वैशिष्ट्य आहे ती सांगता येतील का. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि पर्याय दिलेला आहे फक्त अ आणि ब, फक्त अ ब क आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे फक्त अ ब आणि ड. ओके, आता एक लक्षात घ्या या ठिकाणी जे काही छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद आहे ते इंडस्ट्रियल सिटी म्हणून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जे काही त्या परिसरामध्ये एक महत्वाचे औद्योगिक जे काही क्षेत्र आहे ते विकसित होत आहे आणि या महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या या संयुक्त उपक्रमातून जे काही शहर आहे ते विकसित केले जाते. आता या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यावरून काय दिसून येतो तर महाराष्ट्र राज्यातील 10,000 एकर क्षेत्रात नियोजित अशा प्रकारची भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे. ओके, लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे की भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी जे 10,000 एकर मध्ये पसरलेलं आहे. ओके, आणि एकंदरीतच ज्याला औरिक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो छत्रपती संभाजीनगर औद्योगिक इंडस्ट्रियल जो काही एरिया आहे सो या औरिकचं जे काही फुल फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतो तर औरंगाबाद अर्बन रिजन
इंडस्ट्रियल सिटी. ओके, सो अशा पद्धतीने औरिक या शहराचं किंवा औरिक हे जे काही अब्रिव्हिएशन आहे त्याचा फुल फॉर्म आपल्याला दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच हे जे काही सिटी आहे किंवा हे जे काही शहर आहे ते दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक पार्ट आहे, महत्वाकांक्षी प्रकल्प आपण म्हणू शकतो. औरिक हे प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा, ओके, जे काही शेंद्रा बिटकीन क्षेत्र आहे त्या ठिकाणी हे वसलेलं आहे किंवा एकंदरीत त्या ठिकाणी हे तयार केले जातात. एकूण क्षेत्रफळापैकी किंवा एकूण क्षेत्रापैकी 7% जे काही औद्योगिक वापरासाठी जे काही क्षेत्र आहे ते थोडक्यात काय तर एकूण जे काही क्षेत्रफळ आहे या 10,000 एकर पैकी तर त्याचा 60% वापर हे औद्योगिक कारखान्यांसाठी किंवा औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणणार आहे आणि 40% भागामध्ये रहिवासी किंवा इतर व्यावसायिक असतील संस्थात्मक आणि जे काही सामाजिक सांस्कृतिक सुविधांसाठी हे निश्चित करण्यात आलेलं आहे. अंदाजे 100 अब्ज अमेरिकन डॉलर. आता 100 अब्ज अमेरिकन डॉलर जर तुम्ही आपल्या रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर 10,000 कोटी रुपयाची एकंदरीत गुंतवणूक या हायटेक औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा यासाठी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं सुनियोजित आणि हरित पट्टीयुक्त स्मार्ट शहर आहे का, तर नक्कीच पहिले ग्रीनफील्ड शहर आहे त्यामुळे बरोबर असणार आहे. औरिक हे या औद्योगिक जे काही शहराची वैशिष्ट्ये किंवा ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील का, सो या ठिकाणी औरिक हे संक्षिप्त रूप आहे का, तर हे देखील बरोबर आहे. ज्याचा फुल फॉर्म होतो औरंगाबाद अर्बन रिजन इंडस्ट्रियल सिटी. ओके, त्यानंतर आहे प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1,000 कोटी रुपये असा एकंदरीत त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. सो हे चुकीचं असणार आहे. 1,000 नसून ते 10,000 आहे. सो 10,000 कोटी रुपयाचे एकंदरीत यासाठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आणि ड स्टेटमेंट आहे दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा भाग आहे. सो ड या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ, ब आणि ड, मात्र क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसून येतो फक्त अ, ब आणि ड. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न आहे सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते. अशा पद्धतीने लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे, जे विविध टप्पे आपण अभ्यासतो तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला. ओके, सो साधारणतः जे काही 1981 ते 2011 आहे तर त्या दरम्यानचा जो काही लोकसंख्येचा जो काही टप्पा होता लोकसंख्या संक्रमणाचा तर ते काय दर्शवतो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला आहे. सो लोकसंख्या संक्रमणाचे साधारणतः 3 टप्पे आपल्या स्टेट बोर्ड, ओके, 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये जे दिलेले आहे तर त्यानुसार 3 टप्पे आपण अभ्यासतो. ज्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे लोकसंख्येतील घटता दर दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येतील वाढता दर, याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात साधारणतः 1951 ते 1981च्या दरम्यान लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला असतो किंवा विस्फोट झालेला असतो. तो एकंदरीत हे दुसऱ्या टप्प्यामध्ये दिसून येतो. आणि तिसरा टप्पा असतो ज्याच्यामध्ये लोकसंख्या हे वाढत जरी असला तरी त्याचा वाढीचा जो दर आहे तो घटत्या स्वरूपाचा असतो. म्हणजे काय तर वाढीचा दर हे अत्यल्प प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये असतो. तो त्यालाच आपण तिसरा टप्पा या टप्प्यामध्ये कन्सिडर करत असतो. ओके, आता हे या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. आता पहिल्या टप्प्यामध्ये दिलेलं आहे की पूर्व औद्योगिक आणि प्राचीन टप्पा म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये लक्षात ठेवा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त असते. आता जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण का जास्त असतं तर साधारणतः यामध्ये या टप्प्यामध्ये जे लोक असतात ते निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवारी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, त्यामुळे जन्मदरासोबतच मृत्यूदराचे प्रमाण देखील जास्त असतं आणि त्यामुळे यामध्ये लोकसंख्येतील जो काही दर आहे तो एकंदरीत घटत्या स्वरूपाचा असतो. लोकसंख्येमध्ये वाढ कुठल्याही पद्धतीने दिसून येते. 1921 पूर्वी भारतामध्ये अशा पद्धतीचा किंवा या संक्रमण अवस्थेचा जो काही प्रारंभ आहे तो दिसून येतो आहे. ओके, सो 1921च्या पूर्वी जे काही भारतातील लोकसंख्येचे जे काही संक्रमणाचे टप्पे होते तर ते पहिल्या टप्प्यामध्ये होता असं आपण म्हणू शकतो. ओके, सो पहिल्या टप्प्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. नंतर आहे दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये लोकसंख्येतील जे काही वाढ आहे ते आपल्याला दिसून येतं. औद्योगिकीकरण झालेलं आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होतो आहे आणि आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो. जन्मदर वाढत होता आपण पहिल्या टप्प्यामध्ये बघितलेला आहे, मात्र मृत्यूदरामध्ये आता यावेळेस जे काही औद्योगिकीकरण आहे किंवा आर्थिक विकास झाल्यामुळे आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे मृत्यूदराचे जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसून येतं. ॲज कम्पेअर टू जन्मदर हे वाढतच असतो आणि त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ दिसून येते आणि म्हणूनच याला लोकसंख्येतील विस्फोट किंवा लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो.
भारतासह सर्व विकसनशील देशामध्ये दुसऱ्या टप्प्याचा जे काही अवस्था आहे ती दिसून येतो आहे. ओके, अलीकडे भारत हा जे काही भारताची जी वाटचाल आहे ती तिसऱ्या टप्प्याकडे होत आहे. मागच्या 2023 मध्ये जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली होती ती जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत भारत हे चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, आपण बघितलेलं आहे. तरी जो काही मागच्यापेक्षा किंवा मागच्या दशकातील जे काही लोकसंख्या वाढीचा जो दर आहे त्याच्यापेक्षा जे काही लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो सध्या ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आहे तिसरा टप्पा, ज्याच्यामध्ये कमी व स्थिर प्रकारची लोकसंख्या दिसून येते, ज्यामध्ये वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या जे काही सुविधा आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या कारणाने आणि जी काही मानसिकता आहे ती मानसिकता हळूहळू लोकांचे जे काही विकसित दृष्टिकोनातून किंवा विकसित राष्ट्राच्या दृष्टिकोनातून झाल्या कारणामुळे एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये जन्मदर आटोक्यात आणणे आणि मृत्यूदरात देखील घट आणणे अशा पद्धतीचे जे इनिशिएटिव्ह आहे ते घेतले जातात आणि तेच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की 1981 ते 2011च्या दरम्यान कुठला टप्पा आहे, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये दिसून येतो, ज्याच्यामध्ये उच्च लोकसंख्या वाढीचा जो काही कालावधी आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, लोकसंख्या वाढीचा जो काही कालावधी आहे तो वाढ होत आहे लोकसंख्येमध्ये, मात्र जो काही एकंदरीत लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर घट्ट स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे पर्याय क्रमांक आहे त्या ठिकाणी उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल असा एकंदरीत या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. 1901 मध्ये जे काही जन्मदर होता तो 49.2% आणि मृत्यूदर 42.6% होता. तेच 2011 मध्ये 20.97% जन्मदर आणि मृत्यूदराचे जे प्रमाण होतं ते 7.48%. सो अशा पद्धतीने एकंदरीतच जन्मदर सुरुवातीला किती होता आणि सध्या किती आहे, सो एकंदरीत त्यांचा घटता कल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार, ज्याला इंग्लिशमध्ये द बेसिक रोड स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया म्हटलं गेलेलं आहे. सो 2017-18 आणि त्या ठिकाणी जे डाटा दिलेले आहे ते 18-19 दिलेलं आहे. सो 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो जे काही द बेसिक रोड स्टॅटिस्टिक ऑफ इंडिया 2017ची जी रिपोर्ट आहे रस्ते वाहतुकी संदर्भात, सो यामध्ये राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या कोणते राज्य हे राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे, असा एकंदरीत प्रश्न आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. ओके, सो या ठिकाणी एकंदरीत 2017, 18, 18-19 मध्ये जी काही आकडेवारी आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये बदललेलं आहे, मात्र जी काही रँकिंग आहे ती सेमच आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की राष्ट्रीय महामार्गांच्या बाबतीमध्ये भारतातील एकूण रस्त्यांच्या जाळ्यात राष्ट्रीय महामार्गांचा जो वाटा आहे तो साधारणतः 2.9%. ओके, तो 2.10% किंवा 2.1%च्या आसपास आपल्याला दिसून येतो. मार्च 2019 पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची जी एकूण लांबी आहे ती 1,32,499 किलोमीटर होती आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थात 2017 मध्ये जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली होती तर त्यामध्ये त्या तुलनेमध्ये 4.9% त्याच्यामध्ये वाढ नोंदवल्या गेलेलं होतं. ओके, हे लक्षात ठेवा. आता महामार्गाचे सर्वात मोठे जाळी असलेली जी काही राज्य आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये साधारणतः एकूण महामार्गाचा जितका जो काही भारतामध्ये महामार्गाचा जो काही विस्तार झालेला आहे तर त्यापैकी 13.4% महामार्गाचे जाळे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. तो पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, नंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश. ओके, दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश 8.9% आणि तिसऱ्या स्थानी आहे राजस्थान. ओके, तो पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान. सो आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं होतं, या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांकाचा उत्तर प्रदेश. ओके, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला 2021 मध्ये जे काही प्रश्न विचारलेला आहे ते राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत विचारलेला. जर राज्य महामार्गाच्या बाबतीत विचारला तर ते देखील लक्षात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. भारतातील एकूण रस्त्यांच्या जाळ्यात राज्य महामार्गांचा जो काही वाटा आहे तो 2.8% आहे आणि यामध्ये देखील महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, सो महाराष्ट्राचा या राज्य महामार्गांच्या वाटामध्ये देखील प्रथम क्रमांक लागतो
त्यानंतर आहे कर्नाटक. ओके, सो या ठिकाणी कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात, चौथ्या क्रमांकावर राजस्थान आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश. ओके, सो पहिले 3 लक्षात ठेवा. राज्य महामार्गाच्या बाबतीत पहिला आहे महाराष्ट्र, त्यानंतर आहे कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान. ओके, सो अशी 4 राज्य लक्षात ठेवा. आणि सोर्स काय तर जीके टुडे मधून हे जे काही आकडेवारी ते घेतले गेलेले. भारतातील एकूण राज्य महामार्गांच्या जाळ्यामध्ये, ओके, सो या राज्यांचा जो वाटा आहे तो एकंदरीत 53.9%, म्हणजे साधारणतः 54%चा जो काही वाटा आहे तो या 6 राज्यांचा आपल्याला दिसून येतो. ओके, सो 5 राज्यांचा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आपला महाराष्ट्र. सो अशा 5 राज्यांचा जो काही वाटा आहे तो एकूण राज्य महामार्गांच्या जाळ्यामध्ये किंवा वाट्यामध्ये 54%च्या आसपास हे जे काही शेअर आहे ते आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? द्वीपकल्पीय विभाग, काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग, मध्य विभाग आणि गंगेचे मैदान. आता अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः आपण लॉजिकने देखील सॉल्व्ह करू शकतो. आता यामध्ये जे आपल्याला विचारलेलं आहे की कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो. सो या ठिकाणी पर्याय देताना आयोगाने काय केलेलं आहे तर द्वीपकल्पीय विभाग, त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये आहे काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग. याला केवळ हिमालयीन विभाग देखील म्हटलं जाऊ शकत होता. मात्र आयोगाने यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा विस्तृतपणे ते जे काही पर्याय आहेत ते दिलेलं आहे. कारण आणि अशा पद्धतीने जेव्हा आयोग प्रश्नाचे जे काही पर्याय आहेत ते देत असतो, सो मोस्ट ऑफ द टाइम ते जे काही पर्याय आहेत तेच त्या प्रश्नाचे आन्सर असण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात. ओके, सो या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो भूकंप उच्च तीव्रता झोनचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 4 प्रकारचे झोन दिसून येतात. सो झोन 2 पासून, ओके, सो झोन 2, त्यानंतर झोन 3, झोन 4 आणि झोन 5. सो त्यामध्ये झोन 5 हे सर्वाधिक हाय रिस्क, ओके, सो व्हेरी हाय रिस्क झोन असतो किंवा अतिशय उच्च तीव्रता झोन त्याला म्हटला गेलेला आहे. सो त्यामध्ये कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो ते लक्षात ठेवा. हिमालयीन बेल्ट, ओके, जे काही हिमालयीन प्रदेश आहे त्यामध्ये काश्मीरच्या काराकोरम, जम्मू काश्मीरमध्ये जे काही काराकोरम पर्वत आहे तर त्यापासून तर हिमालय पुढे नॉर्थ ईस्ट मधील आसाम पर्यंतचा, अरुणाचल प्रदेश पर्यंतचा जो काही भाग आहे तो या भूकंप उच्च तीव्रता झोन मध्ये येतो आहे. त्यानंतर आहे नॉर्थ ईस्ट इंडिया. ओके, सो हे देखील बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश यांचा देखील समावेश होतो. त्यानंतर आहे गुजरातमधील विशेषतः कच्छ आणि सौराष्ट्र. ओके, सो कच्छ आणि सौराष्ट्र या भागात उच्च जे काही तीव्रता झोन आहे भूकंपाच्या बाबतीत ते दिसून येतो. त्यानंतर आहे दिल्ली एनसीआरच्या बाबतीत. अलीकडे आपण दिल्ली एनसीआरच्या बाबतीत जे काही भूकंपाचे झटके वगैरे आलेले आहेत अशा पद्धतीने आपण वृत्तपत्रामध्ये वाचत असतो. ओके, सो ते देखील या हाय रिस्क झोनमध्ये अर्थात भूकंपाच्या तीव्र झोनमध्ये आपल्याला दिल्लीचा देखील समावेश होताना दिसून येतो आणि अंदमान आणि निकोबारचा समावेश होतो. लक्षात ठेवा. हिमालयीन प्रदेश, हिमालयीन बेल्ट याच्यामध्ये जम्मू काश्मीर पासून तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नॉर्थ ईस्ट मधील जे काही महत्वाचे राज्य आहेत त्यांचा देखील समावेश होतो. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्र, दिल्ली एनसीआर आणि अंदमान आणि निकोबार बेट. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 2 काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग. ओके, आता हेच या ठिकाणी मॅप मध्ये दिलेलं आहे आणि 2002 मध्ये काही भूकंप गुजरातच्या बाबतीत झालेलं होतं तेच या ठिकाणी दर्शवलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा. पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती वाक्य चुकीचे आहेत ते ओळखा. ओके, सो या ठिकाणी आपल्याला चुकीचे विचारलेलं होतं. ओके, आता जे काही विधान दिलेले आहेत तर विधानांमध्ये काय दिसून येतो तर नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% आहे. नंतर ब आहे महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर आहे महाराष्ट्राची जी काही नागरिक लोकसंख्या आहे ती एकंदरीतच 5,08,27,500 इतका आहे किंवा इतकी आहे. त्यानंतर आहे ड महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची जी काही नागरीकरणाची पातळी आहे ती सर्वात कमी आहे. अशा पद्धतीचा जे काही प्रश्न आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे.
आता जे काही लोकसंख्या टॉपिक आहेत एकंदरीतच अर्थशास्त्र आणि भूगोल या संदर्भाने ते आपल्याला दोन्ही विषयामध्ये ते थोड्याफार फरकाने आपल्याला विचारत असतो. तर त्या अनुषंगाने म्हणून आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जाल तर त्याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे काही इकॉनॉमिक्सची रिव्हिजन सिरीज बघितली आहे तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्र जी रिव्हिजन सिरीज आहे त्याच्यात आपण लोकसंख्या जे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये थेरेटिकल पार्ट आणि जे काही फॅक्च्युअल डेटा आहे ज्यामध्ये भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ते सविस्तर बघितलेलं आहे आणि त्याचं स्निपेट या ठिकाणी आपण दिलेलं आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ग्रामीण व नागरी लोकसंख्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 2011च्या अंतिम जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या जी आहे ती एकंदरीतच 6.16 कोटी जी काही लोकसंख्या आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे किंवा आढळून येतो. आणि शहरी लोकसंख्येच्या किंवा नागरी लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर सुमारे 5.08 कोटी. ओके, सो 5.08 कोटी इतकी जी काही लोकसंख्या आहे ते नागरी लोकसंख्येमध्ये किंवा नागरी भागामध्ये लोकांचं प्रमाण आहे किंवा लोकसंख्या विस्थापित झालेलं आहे. विस्थापित म्हणता येणार नाही, मात्र लोकसंख्येचं जो काही प्रमाण आहे ते एकंदरीतच 5 म्हणजे जवळपास 5.1 कोटीच्या आसपास जी काही लोकसंख्या आहे ती नागरी भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते. आणि तेच या ठिकाणी एक्झॅक्ट आकडेवारीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे. सो हे बरोबर असणार आहे. सो क बरोबर आहे. आता क बरोबर आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे चुकीचं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतरचं स्टेटमेंट आहे की एकूण लोकसंख्येची जी काही नागरी लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे ती 45.23% आहे. सो अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ जे स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य आहे, त्यामुळे अ देखील आपला पर्याय असणार नाही. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे तीनही पर्याय एलिमेंट झाले. आता पर्याय क्रमांक जे काही ड आहे ते शिल्लक आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर सर्वाधिक नागरी लोकसंख्या आणि सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी सर्वाधिक नागरी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या दिसून येईल आणि ज्या ठिकाणी सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण दिसून येईल. ओके, त्या ठिकाणी तेच दिलेलं आहे. नागरी लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई शहर, मुंबई उपनगर या 2 शहरांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये 100% जे काही नागरीकरणाचे प्रमाण आहे ते झालेलं आहे. त्यानंतर ठाणे 77%, त्यानंतर आहे नागपूर 68.3%, त्यानंतर पुणे आहे 61%. सो हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. शहर आणि नगर 100%, त्यानंतर आहे ठाणे, नागपूर, पुणे. ओके, सो मुंबई शहर, मुंबई नगर हे 2 जिल्हे आहेत जे 100% नागरीकरणामध्ये झालेले. आता ग्रामीण भागाचा जर विचार केला की ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळतं, सो लक्षात ठेवा गडचिरोली. सो गडचिरोलीमध्ये 89% जे काही लोकसंख्येचे प्रमाण आहे तर त्या 89% जे काही लोकसंख्येचे प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये वास्तव्यात आहे. ओके, सो या ठिकाणी सर्वात कमी शहरी प्रमाण आपल्याला दिसून येतं. ओके, आणि ड आपल्याला प्रश्नात दिलेलं होतं की महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची जी काही नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर या ठिकाणी जर आपण ग्रामीण लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक गडचिरोलीमध्ये. त्याच कम्पेअरमध्ये जर आपण शहरी विचार केला शहरी नागरी लोकसंख्या किंवा शहरी लोकसंख्येचा तर त्या ठिकाणी शहरी लोकसंख्या किंवा नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी आढळतं. त्यामुळे या ठिकाणी नंदुरबार ऐवजी जे काही गडचिरोली आहे ते पर्याय पाहिजे होतं तेव्हा ते योग्य असायला म्हणजे राहिलेलं असतं. ओके, आणि चुकीचं विचारलेलं होतं सो ड आपल्या पर्यायामध्ये असायला हवं. त्यानंतर ब दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो. आता 2011च्या अंतिम जनगणनेनुसार जी काही अंतिम आकडेवारी आहे तर त्यानुसार आपल्याला नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात कुठले जे राज्य आहे ते लक्षात घ्यायला हवं. ओके, सो गोवा. ओके, सो गोवा हे जे काही राज्य आहे ते एकंदरीतच नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य दिसून येतो, ज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या 62.17% जे काही लोक आहेत ते नागरी भागामध्ये गोवा या राज्यामध्ये एकंदरीत वास्तव्यात आहे. नंतर दुसऱ्या स्थानी आहे तामिळनाडू 48.45, तिसऱ्या स्थानी आहे केरळ 47.72 आणि चौथ्या स्थानी आहे महाराष्ट्र. ओके, 45.23% जी काही एकूण लोकसंख्येच्या 45.23% लोकसंख्या ही नागरी भागामध्ये वास्तव्यात आहे. ओके, सो एकंदरीत महाराष्ट्राच्या या नागरी लोकसंख्येच्या बाबतीत 4था क्रमांक लागतो आहे आणि ब विधानात दिलेले होते की महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीत 3रा क्रमांक लागतो. सो ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सो ब आणि ड चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो ब आणि ड असणारा पर्याय कुठल्या पर्यायात दिसून येतो
कुठल्याच पर्यायात आपल्याला ब आणि ड दिसून येत नाही. त्यामुळे जे काही प्रश्न आहे ते आयोगाला कॅन्सल करावा लागला आहे. ओके, सो एकंदरीत कॅन्सल करण्याचे देखील कारण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी ब आणि ड असणारा पर्याय जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येत नाही. सो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे ते ब आणि ड चुकीचं आहे, ते लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊया. आणि हा या ठिकाणी जे दिल्ली सर्वाधिक नागरीकरण जे झालेले एकूणच जर विचारलेलं असेल की सर्वाधिक नागरीकरण झालेले जे काही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर ते आहे दिल्ली. ओके, जवळपास 97.50% जी काही लोकसंख्या आहे ती या नागरी भागामध्ये दिल्लीच्या नागरीकरण क्षेत्रामध्ये वास्तव्यात आहे. ओके, केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत दिल्ली आहे. एकूणात जर विचार केला तर दिल्ली आहे. राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला गोवा हे राज्य दिसून येते. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जलसिंचन योजना आणि त्यांचे जिल्हे त्यांचा योग्य जोड्या लावा. सातारा, नाशिक, नांदेड, यवतमाळ. दुसरीकडे दिलेलं आहे मुकणे, विष्णुपुरी, कन्हेर, बेमला. ओके, आता जे काही जलाशय किंवा एकंदरीत जलसिंचन प्रकल्प आहे तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे काही महत्वाची धरणं आहेत तर त्या महत्वाच्या धरणामध्ये जे काही जलसिंचन प्रकल्प विकसित केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येतो येरवाडी धरण आहे सातारामध्ये, मसवड धरण, उत्तरमांड, कन्हेर धरण, धोम धरण, कोयना धरण, ज्याला शिवसागर म्हटलं जातं, नंतर मोरणा धरण आणि वीर धरण. ओके, सो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये कन्हेर धरण जे आपल्या प्रश्नात विचारलेलं आहे, सो साताराला कन्हेर. सो ओला 3 नंबरची जोडी. त्यानंतर नाशिक. ओके, सो नाशिकमध्ये या ठिकाणी तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊन वाचून घ्या. सो या ठिकाणी काही पालखेड धरण महत्वाचे धरण आहे जे ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. उजरखेड धरण लक्षात ठेवा, वालदेवी धरण, केरजेड धरण आहे, त्यानंतर मुकणे धरण आणि अप्पर वैतरणा धरण हे जे काही महत्वाचे धरण आहेत ते आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सो ब ला मुकणे धरण आपल्याला दिसून येतो. सो ब ला 1 नंबरची जोडी. ओके, सो ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे नांदेड. आता जर आपण पर्यायात बघितले अ ला 3 नंबरची जोडी, सो अ ला 3 नंबरची जोडी 2 पर्यायात आहे. त्यानंतर ब ला 1 नंबरची जोडी, ब ला 1 नंबरची जोडी फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येतो आणि तेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये एकंदरीत विष्णुपुरी धरण आहे किंवा विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प आहे आणि यवतमाळमध्ये एकंदरीत बेमला जे काही जलसिंचन योजना आहे किंवा प्रकल्प आहे ते आपल्याला यवतमाळमध्ये दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लेक्चर थोडा लेंथी होता म्हणून मी लवकर पूर्ण होईल अशा पद्धतीने थोडा फास्टमध्ये घेऊया. ओके, सो या ठिकाणी नाशिक जिल्हा, त्यानंतर नांदेड, परभणी, पुणे, यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. ओके, आता या ठिकाणी जे काही जलाशय आणि त्या संदर्भात जे काही महत्वाचे नाव आहे ते लक्षात ठेवा. ओके, सो MPNC मंत्रा या वेबसाईटमधून हे घेतलेलं आहे. जायकवाडी जे काही प्रकल्प आहे ते एकंदरीत त्यासाठी नाथसागर हे नाव दिले गेलेलं आहे. पानशेत धरण ज्याला तानाजी सागर म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर वरसगाव धरण जे आहे त्याला वीर बाजी पासलकर म्हटलं गेलेलं आहे. भाटघर धरण येसाजी कंक, कोयना धरण शिवाजी सागर, राधानगरी धरणाला लक्ष्मी सागर म्हटलं जातं. तानसा धरण जगन्नाथ शंकरशेठ. ओके, सो तानसा धरण जगन्नाथ शंकरशेठ. माणिकडोह शहाजी सागर. त्यानंतर आहे विष्णुपुरी धरण शंकर सागर. ओके, सो आपण बघितलेलं आहे विष्णुपुरी धरण कुठं आहे तर विष्णुपुरी एकंदरीतच नांदेडमध्ये आहे. त्यानंतर आहे वैतरणा धरणाला मोडक सागर म्हटलं जातं. भंडारदरा ऑर्थर विल्सन डॅम किंवा ऑर्थर विल्सन सागर म्हटलं जातं. गोसेखुर्द इंदिरा सागर. तोतलाड जे काही धरण आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. मेघदूत जलाशय म्हटलं जातं. मांजरा धरण निजाम सागर, मुळा ज्ञानेश्वर सागर, त्यानंतर तापी मुक्ताई सागर. ओके, सो चांदोली वसंत सागर आणि उजनी धरणाला यशवंत सागर अशा पद्धतीने हे जलाशय व त्यांचे नावे दिलेले आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम. ओके, सो भारतामध्ये नैसर्गिक वायू आणि खनिज तेलचे जे काही उत्पादक राज्य कुठले आहेत सो या ठिकाणी हे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सो पर्यायामध्ये दिलेला आहे केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा आणि आसाम. ओके, आता खनिज तेलाच्या बाबतीत आपल्याला जर भारताचा विचार केला तर आपल्याला काय दिसून येतो तर खनिज तेल हे जगातील प्रमुख इंधनांपैकी एक ऊर्जा साधन आहे. विविध प्रकारच्या कार्बनिक आणि हायड्रोकार्बनिक द्रव्यापासून या खनिज तेलाची निर्मिती झालेली आहे.
यामध्ये केरोसिन, मेण, गॅसोलीन, ओके, डिझेल, पेट्रोल, डांबर इत्यादी प्रकारचे जे काही द्रव्ययुक्त जे खनिज आहेत ते आपल्याला सापडतात. आता खनिज तेल आणि जे काही त्यांचे उत्पादन यांना एकत्रितपणे काळे सोने म्हटलं गेलेलं आहे. जे काही खनिज तेल सापडत आहेत आणि त्यासोबत जे काही इतर धातू सापडतात तर त्याला काळे सोने किंवा ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. भारतामध्ये जर विचार केला तर जे काही खनिज तेल आहे ते मुंबई आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही बॉम्बे हाय आहे किंवा मुंबई हाय आहे ज्याला सागर सम्राट म्हटलं जातं. ओके, सो यांत्रिक प्लॅटफॉर्मवरून जे काही खनिज तेल काढले जाते. ओके, सो मुंबई हाय या ठिकाणी खनिज तेल जी काही प्रक्रिया आहे ते केली जाते आणि त्या ठिकाणी खनिज तेलचे जे काही उत्पादन आहे ते घेतले जाते. आणि त्याचप्रमाणे भारतामधील जे काही इतर जे आसाम आहे सो आसाममध्ये देखील अशा पद्धतीचं जे काही खनिज तेल उत्पादक आहे ते घेतले जातात. ओके, सो पर्याय क्रमांक 4 आसाम. महाराष्ट्र नाही आहे कारण महाराष्ट्र जर असतात तर आसाम आणि महाराष्ट्र किंवा आसाम आणि मुंबई आहे किंवा बॉम्बे आहे हे पर्याय या ठिकाणी योग्य राहिला असतात. ओके, सो भारतातील पहिली जे काही तेल विहीर आहे ते दिग्बोई आसाममधील जे काही दिग्बोई हे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी भारतातील पहिली तेल विहीर सापडलेली होती. राजस्थानमधील बारमेर या ठिकाणी देखील खनिज तेलाचे साठे देखील आपल्याला दिसून येतात. ओके, सो खनिज तेलाचे साठे राजस्थानमध्ये देखील दिसून येतात. नैसर्गिक वायूच्या बाबतीत देखील आपल्याला एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये बॉम्बे आहे आणि आसाम व पंजाबमध्ये नैसर्गिक वायूचे साठे दिसून येतात. ओके, तो देखील या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक वायू आणि खनिज तेलच्या बाबतीत आसाम, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्पादन आहे ते घेतलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्राणिता, प्रवरा, वर्धा, मांजरा. नंतर आहे मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणिता. वर्धा, प्रवरा, मांजरा. ओके, सो त्यानंतर तेच जे काही नद्या आहेत ते अल्टरनेट इकडे तिकडे सिक्वेन्स त्यांच्या दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी जे काही गोदावरी नदी आहे तर गोदावरी नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत तर त्या संदर्भाने त्या उपनद्यांचा लांबीनुसार क्रम चढता क्रम असा विचारलेला आहे. आता गोदावरी नदीच्या बाबतीत याआधी देखील आपण जेव्हा PYQ अनालिसिस करत होतो सो डेली 10 PYQ आपण डिस्कस करत होतो. ज्याची वेगळी प्लेलिस्ट देखील या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ते तुम्ही नक्की बघा. ओके, सो त्याचा फायदा एकंदरीत प्रश्न कशा पद्धतीने विचारतो ते देखील तुमच्या लक्षात येईल. सो गोदावरी नदीच्या बाबतीत किंवा इतर जे काही नदी आहे ज्यामध्ये कृष्णा नदी, भीमा नदी हे आपण त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेलं होतं. आता गोदावरी नदी एकूण लांबी जर विचारात घेतलं तर 1465 किलोमीटरची लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये जी एकूण लांबी आहे ती 668 किलोमीटर इतका महाराष्ट्रामध्ये या गोदावरी नदीने जे काही क्षेत्रफळ आहे ते व्यापलेलं आहे. एकूण क्षेत्रफळाच्या या गोदावरी नदी प्रणालीतील जे काही क्षेत्रफळ आहे ते एकूण क्षेत्रफळाच्या 49% जे काही क्षेत्रफळ आहे ते महाराष्ट्रामध्ये विस्तारलेलं आहे. लांबी लक्षात ठेवा 668 किलोमीटरची आहे. उगम कुठे होतं तर त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी या पर्वतरांगेतून या गोदावरी नदीचा उगम होतो. ओके, सो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेतून किंवा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत रांगेतून या नदीचा उगम होतो. महाराष्ट्रातील जीवनरेखा म्हणून ही नदी ओळखली जाते. नाशिकच्या कुंभमेळा या नदीवर कुंभमेळा जो भरला जातो दर 12 वर्षांनी तो याच गोदावरी नदीवर भरला जातो आहे. ओके, गोदावरी नदीला उत्तरेकडून जे काही मिळणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती, दक्षिण पूर्णा आणि दुधना. ओके, सो उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या अर्थात डाव्या बाजूने मिळणाऱ्या जे काही नद्या आहेत कारण जी काही नदी आहे त्या नदीचा जो काही प्रवाह आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा एकंदरीत प्रवाह दिसून येतो. त्यामुळे उत्तरेकडून अर्थात डाव्या बाजून जी काही मिळणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये प्राणहिता, ओके, त्यानंतर आहे शिवना, त्यानंतर आहे कादवा, इंद्रावती, ओके, दक्षिण पूर्णा आणि दुधना. सो अशा पद्धतीने जे काही नद्या आहेत ते उत्तरेकडून येतात. तर दक्षिणेकडून जे काही मिळणाऱ्या नद्या आहेत किंवा उजव्या बाजूने त्याच्यामध्ये सिंदफणा, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा आणि दारणा. ओके, सो हे गोदावरी नदीच्या बाबतीत बेसिक इन्फॉर्मेशन होतं. आता हे जे काही प्रश्न आहे ते आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केलेलं आहे तर याचं जे काही सिक्वेन्स आहे तर ते आपल्याला योग्य सापडलेलं नाही. ओके, आता एक वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. सो या ठिकाणी हे वेबसाईटची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. ओके, आता तुम्ही जे काही PDF आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ. सो या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी ही PDF मिळेल आणि त्यावर तुम्ही या PDF वर हे जे काही क्लिक या वेबसाईटवर किंवा या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या नदी प्रणाली संदर्भाची काही इन्फॉर्मेशन आहे जी ऑथेंटिक आहे, गव्हर्नमेंट बेसिस किंवा गव्हर्नमेंटच्या सर्व्हेतून ते तयार करण्यात आलेले आहे.
सो त्यावरून आपल्याला काय दिसून येतं तर प्रवरा नदी जे आपला पर्याय दिलेला आहे तर त्याची एकूण लांबी जर विचारात घेतलं तर 208 किलोमीटर आहे. मांजरा नदीचा जो काही लांबी आहे ती 724 किलोमीटर, वर्धा नदी 483, प्राणहिता नदी 721. आता या ठिकाणी 724 किलोमीटर लांबीची मांजरा नदी एकंदरीतच जर आपण गोदावरी नदीचा जर प्रवाह बघितला तर त्याच्यात जी काही लांबी आहे ती 668 किलोमीटर आहे. मात्र मांजरा नदीचा जो काही लांबीचा जो विस्तार दिलेला आहे ती 724 दिलेला आहे. सो असं कसं काय शक्य आहे? सो हे एकंदरीतच इतर मांजरा नदीचे जे काही उपनद्या आहेत छोट्या मोठ्या सो त्यांचा देखील एकत्रित जो काही प्रवाह आहे तर त्यानुसार या ठिकाणी लांबी दिलेली आहे. ओके, सो एकंदरीत जे काही आपण या मांजरा नदीच्या ज्या काही छोट्या उपनद्या आहेत शाखा ज्या वेगवेगळ्या पसरलेल्या आहेत तर त्या एकत्रित जो काही प्रवाह आहे तर त्यानुसार हे लांबी दिलेली आहे. त्यामुळे 724 किलोमीटर लांबी दिसून येतो. सो अशा पद्धतीने प्राणहिताची देखील दिसून येतो. आता पर्याय जर आपण बघितलं तर सर्वाधिक लांबी या ठिकाणी दिलेली आहे तर ते आहे 724 मांजरा. सो मांजरा चढत्या क्रमानुसार सर्वात शेवटी असायला पाहिजे होता. त्यानंतर आहे सर्वात कमी जर आपण लावलं तर पहिला आहे प्रवरा. ओके, सो प्रवरा. त्यानंतर आहे 483 वर्धा नदी. त्यानंतर आहे प्राणहिता. ओके, सो प्राणहिता आणि शेवटी असणार आहे मांजरा. ओके, सो मांजरा. अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण क्रम लावला तर अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आयोगाला हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागेल आहे. आता कॅन्सल या साईडच्या जे काही संदर्भ आहे त्यामुळे देखील केला जाऊ शकतो किंवा इतर जे काही इतर सोर्सेस आहेत तर त्यामध्ये मला कुठल्याही पुस्तकामध्ये असा एक्झॅक्ट सोर्स सापडलेला नाही. आपल्या जे मराठी संदर्भ आहेत त्या ठिकाणी अशा उपनद्यांचं जे काही लांबीनुसार क्रम अशा पद्धतीने किंवा लांबीनुसार जे काही अरेंजमेंट आहे ते दिलेलं नव्हतं. त्यामुळे या वेबसाईटवरून हे जे काही डाटा आहे ते घेतलेलं आहे. ओके, सो तुम्ही एकदा व्हेरीफाय करा. सो जे काही प्रश्न आहे ते या ठिकाणी आयोगाने कॅन्सल केलेले आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मृदा निर्मितीवर आधारित जे काही सॉइल फॉर्मेशन आहे तर त्या सॉइल फॉर्मेशनवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा जो काही सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला असा प्रश्न आहे. डॉक्टर डी स्मिथ, डॉक्टर केलाग आणि डॉक्टर शार्प, डॉक्टर डाकुचेव आणि डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरू. सो कोणत्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास केलेला आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. सो लक्षात ठेवा या ठिकाणी डॉक्टर बसू आणि डॉक्टर महंत शिरूर तसेच सोबत जे होते ते 1948 साली विश्वनाथ काशीनाथ गोखले शिरूर आणि डॉक्टर बसू यांनी एकत्रितपणे माती निर्मितीचा किंवा जे काही मृदा निर्मितीवर आधारित शास्त्रीय वर्गीकरणाचा जे काही पहिला सखोल आणि शास्त्रीय अभ्यास यांनी केलेला आहे. ओके, त्या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बसू शिरूर आणि हे देखील लक्षात ठेवा डॉक्टर विश्वनाथ काशीनाथ गोखले. ओके, आता जे काही महंत शिरूर आहे त्यांच्या बाबतीत हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो तुम्ही ते नंतर वाचून घ्या. ओके, त्या मॅपमध्ये देखील जी काही वेगवेगळ्या प्रकारची जी मृदा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडते तर त्याच्या बाबतीत हे दिलेलं आहे. ओके, सो जांभी मृदा एकंदरीतच कोकण किनारपट्टीवरच्या भागामध्ये किंवा कोकणच्या भागामध्ये सापडतो आहे. सो हे लक्षात ठेवा. काळी कापसाची जी काही काळी रेगूर मृदा ज्याला म्हटलं गेलेलं आहे ते दख्खनच्या पठारावर किंवा दख्खन जी काही बेल्ट आहे ओके सो या पठारावर सापडतो आहे. सो या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. सो पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच कोकणातील ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्यांसंदर्भात जे काही वेगवेगळ्या खाड्या आहेत तर त्या खाड्यांच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या असा प्रश्न आहे. देवगड, आचरा, कर्ली. दुसरा आहे राजापुरी, बाणकोट, केडसी. नंतर आहे धरमतर, कालवड, तेरेखोलची खाडी, डहाणू, वसई आणि दातीवऱ्याची खाडी. ओके सो जे काही खाड्या आहेत तर कुठल्या खाड्या पर्यायातील दिलेल्यापैकी कुठल्या खाड्या हे मध्य कोकणाचा भाग आहे असा एक प्रश्न आहे. ओके सो सर्वात आधी आपल्याला उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण या दरम्यान जे काही नद्या आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके सो दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसई, काळू आणि उल्हास या ज्या काही नद्या आहेत ते उत्तर कोकणचा भाग आहे. ओके सो लक्षात ठेवा या नद्यांच्या दरम्यान जे काही खाड्या तयार झालेल्या आहेत हे उत्तर कोकणातील खाड्या असतील. ओके सो ज्याप्रमाणे दमणगंगा ओके सो दमणगंगा या ठिकाणी डहाणूची खाडी तयार झालेली आहे. सो पालघर जिल्ह्यामधील जे काही
डहाणू आहे, तर डहाणूची जी काही खाडी आहे ती या दमणगंगा नदीवर तयार झालेली आहे आणि ती उत्तर कोकणाचा भाग आहे. त्यामुळे डहाणू असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. पर्याय क्रमांकाचा आपला एलिमेंट झालेला आहे. त्याचप्रमाणे तेरेखोल नदी आपल्याला माहित आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला तेरेखोल नदी दिसून येतो आणि हे दक्षिण कोकणचा पार्ट आहे. ओके, तर तेरेखोल नदी जी आहे ती दक्षिण कोकणचा पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला मध्य कोकणच्या खाड्यांच्या संदर्भात विचारलेलं आहे. ओके, सो तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी, सो पर्याय क्रमांक 3 देखील आपण एलिमेंट करू शकतो. त्यानंतर आहे कर्ली, देवगड व आचरा. ओके, त्या ठिकाणी लक्षात ठेवा, जे काही देवगड जी नदी आहे, देवगड नदी ही देवगडच्या खाडीमध्ये एकंदरीत जाऊन मिळतो. या ठिकाणी ते देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ओके, सो देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे आचरा. आचरा कुठं आहे? सो आचरा देखील आचरा नदीवर आचराची खाडी आहे, हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे देखील एकंदरीत दक्षिण कोकणचा किंवा दक्षिण कोकण या भागामध्ये या खाड्या दिसून येतात. सो उत्तर कोकणामध्ये राजापुरी, या ठिकाणी मध्य कोकणाचा विचारलेला आहे. सो उत्तर कोकणाचा आपण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये डहाणूची खाडी, वसईची खाडी दिसून येतो. त्यानंतर तेरेखोलची खाडी ही आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्थात दक्षिण कोकणचा पार्ट आहे. धरमतरची खाडी कुठे आहे? तर धरमतरची खाडी या ठिकाणी आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, सो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पाताळगंगा नदीवर या धरमतरची खाडी आहे. ओके, कालवड. सो हे देखील आपण आपला पर्याय असणार नाही, कारण या ठिकाणी तेरेखोल नदी आहे. आता या ठिकाणी जे राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी आहे, एकंदरीतच या मध्य कोकणातील जे काही नद्या आहेत, तर त्या नद्यांमध्ये नद्यापासून तयार झालेल्या खाड्या आहेत. सो राजापूरची खाडी, कुंडलिका नदी. ओके, सो कुंडलिका नदी कुठं दिसून येतो? सो या ठिकाणी मध्य कोकणाचा भाग आहे कुंडलिका नदी. त्यानंतर आहे बाणकोटची खाडी. सो हे सावित्री नदीचा जो काही पार्ट आहे, किंवा सावित्री नदी या नदीपासून बाणकोटची खाडी तयार झालेली आहे. आणि रायगड व रत्नागिरी यांच्या बाउंड्रीवर किंवा यांच्या सीमेवरून वाहणारी ही सावित्री नदी आपल्याला दिसून येते. ओके, सो सावित्री नदी आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, सो सावित्री नदी हे देखील मध्य कोकणाचा पार्ट आहे आणि बाणकोटची खाडी आहे, त्यामुळे मध्य कोकण या ठिकाणी ही बाणकोटची खाडी मध्य कोकणाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. केळशीची खाडी, केळशी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारजा या नदीवर आहे. ओके, सो भारजा ही नदी देखील या मध्य कोकणाचा भाग आहे. सो मध्य कोकणामध्ये जे काही खाड्या दिसून येतात त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेल्या जे काही खाड्या आहेत या मध्य कोकणाच्या खाड्या असं आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी दमणगंगा नदी उत्तरेस, त्यानंतर वैतरणा, तानसा, नंतर भातसाई, उल्हास. ओके, इकडे पाताळगंगा नदी आहे, त्यानंतर अंबा नदी, कुंडलिका नदी, सावित्री नदीवर लक्षात ठेवा रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांदरम्यान सीमारेषा तयार करणारी सावित्री नदी आहे. त्यानंतर इकडे शास्त्री नदी, वशिष्ठी, ओके, काजवी नदी आहे. ओके, सो यांचा तुम्ही एकदा मॅप व्यवस्थित रीड करा आणि उत्तर ते दक्षिण नद्यांचा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. आता जे काही वेगवेगळे अक्षांश रेखांश आहेत, सो या अक्षांश व रेखांशाच्या बाबतीत जे काही स्थान विस्तार आहेत, तर त्या स्थान विस्तारानुसार भारतातील जे काही आयलँड्स आहेत ते द्वीपकल्प, तर त्याच्या संदर्भाने लक्षद्वीप किंवा जे काही बेटे आहेत, तर लक्षद्वीप बेटे असतील, मिनिकॉय बेटे असतील, अंदमान निकोबार, हे कशा पद्धतीने बायफार्केट किंवा डिवाइड झालेले आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला आयोगाने इव्हन राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, त्या ठिकाणी लक्षद्वीप व मिनिकॉय बेटे हे विभक्त झाली आहेत. कोणत्या डिग्री चॅनलमुळे ते विभक्त झालेली आहे? सो 9 डिग्री चॅनल किंवा 9 डिग्री अंश या दरम्यान काही अक्षवृत्त विस्तार आहेत, तर त्या दरम्यान एकंदरीत मिनिकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप पासून वेगळे केलेले आहे किंवा वेगळे झालेले आहे. सो मिनिकॉय बेट हे लक्षद्वीप पासून किती डिग्री चॅनलमुळे वेगळे झाले आहे? तर 9 डिग्री. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. 8 डिग्री चॅनलमुळे लक्षात ठेवा मिनिकॉय आणि मालदीव. ओके, सो 8 डिग्री चॅनलमुळे मिनिकॉय आणि मालदीव झालेला आहे. सो या ठिकाणी इमेजमध्ये किंवा नकाशाच्या सहाय्याने देखील तुम्ही बघू शकता मिनिकॉय आणि मालदीवचे काही बेट आहेत एकंदरीतच या 8 डिग्री चॅनलमुळे विभक्त झालेले आहेत. तर 9 डिग्री चॅनलमुळे लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे बेट या 9 डिग्री चॅनलमुळे वेगळे झालेले आहे. आता लहान अंदमान आणि
मोठा अंदमान, एकंदरीतच लहान अंदमान आणि मोठा अंदमान जे आहे ते या डंकन पॅसेजमुळे वेगळे झालेले आहेत. आता अंदमान आणि निकोबार, ओके, सो अंदमान आणि निकोबार हे जे काही बेट आहेत, निकोबार बेट आणि अंदमान बेट हे 10 डिग्री चॅनलमुळे वेगळे झाले. आता लहान अंदमान आणि खालचा जो काही मोठा अंदमान आहे तर त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा डंकन पॅसेजमुळे, त्या ठिकाणी डंकन पॅसेज आहे तर त्यामुळे वेगळे झालेले आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, डंकन पॅसेज हे देखील दिलेले आहे. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, बाकी इतर इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही वाचून घ्या. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जी टी त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो जे काही जी टी त्रिवार्था यांनी हवामानाचे वर्गीकरण केलेले आहे, भारताच्या बाबतीत जे काही हवामान वर्गीकरण केलेले आहे, सो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जे काही मैदानी भाग आहे तर त्याच्या बाबतीत आणि ईशान्य भारताचे जे काही त्रिपुरा राज्य आहे तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे हवामान सापडतात किंवा कुठल्या प्रकारचे हवामान दिसून येतात असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आता भारतीय हवामानाचे जे काही त्रिवार्थ्याने वर्गीकरण केलेलं आहे, सो कुपेनचे जे काही हवामान वर्गीकरण आहे तर त्या कुपेनच्या हवामान वर्गीकरणाची एक सुधारित आवृत्ती म्हणून या त्रिवार्थाच्या हवामान वर्गीकरणाला हवामान वर्गीकरणाची जी काही सुधारित आवृत्ती म्हणून ओळखली जाते. त्रिवार्थाने संपूर्ण भारताची जी काही विभागणी आहे ती एबीसी या 4 घटकामध्ये केलेली आहे आणि परत या 4 घटकामध्ये इतर जे काही सब जे डिवायडेशन आहे ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी 7 प्रकारचे आपल्याला सब डिवायडेशन या एबीसी या 4 प्रकार, एबीसी आणि एच या 4 प्रकारामध्ये केलेलं आहे. ओके, आता ए म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान, बी हे उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान, सी कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान आणि एच हे हायलँड किंवा एच साठी हायलँड हे शब्द आपण कीवर्ड म्हणून लक्षात ठेवू शकतो. पर्वतीय जे काही प्रदेश आहेत तर त्या ठिकाणचे जे काही हवामान आहे तर ते याच प्रकारचे हवामान सापडतो आहे. सो याच्यामध्ये 7 प्रकारामध्ये परत डिवायडेशन केलेले आहे, ज्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय पावसाळी पर्जन्य हवामान प्रदेश, उष्णकटिबंधीय सवाना हवामान प्रदेश, गवताळ स्टेपी हवामान प्रदेश, नंतर आहे उपउष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय सूक्ष्म हवामान किंवा वाळवंटी प्रदेश, नंतर आहे आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश आणि आर्द्र पर्वतीय हवामान. ओके, सो ज्याला एच या कीवर्डने दर्शवलं जातं. सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जे प्रश्न दिलेला आहे की ज्याच्यामध्ये पश्चिम किनारवर्ती भागातील जे काही मैदानी भाग आहे आणि त्रिपुरा राज्य, सो जर आपण मॅपमध्ये बघितलं तर पश्चिम किनारपट्टीमध्ये आपल्याला एम प्रकारचा आपल्याला हवामान दिसून येतो आणि या ठिकाणी त्रिपुराच्या बाबतीत देखील आपल्याला एम प्रकारचा हवामान दिसून येतो. आता एम म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान प्रदेश. ओके, सो उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान प्रदेश ज्याला मान्सून हवामान प्रदेश देखील ओळखले जाते. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी, सह्याद्री आणि ईशान्य भारताचा काही भाग यामध्ये या उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान प्रदेश आढळून येतो. आता यामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा नेहमी थोड्याफार प्रमाणात जास्त असतं. ओके, एप्रिल ते मे मध्ये तापमान हे 29 डिग्रीच्या सेल्सिअस पेक्षा जास्त असते. ओके, आणि सर्वात उष्ण दोन्ही महिने मे आणि एप्रिल हे जे काही 2 महिने आहेत ते हे सर्वात उष्ण महिने म्हणून ओळखले जातात. सो हे त्या उष्णकटिबंधीय हवामान प्रदेशाच्या बाबतीत दिलेलं आहे. आता इतर हवामान प्रदेश लक्षात ठेवा. आता एडब्ल्यू हे काय कुठे आहे तर मध्य भारताचा जो काही बहुतेक जो काही पट्टा आहे भारतातील ते या एडब्ल्यू प्रकारचा अर्थात सवाना हवामान प्रदेश प्रकारचा दिसून येतो. त्यानंतर आहे बीएसडब्ल्यू आपल्याला कुठे दिसून येतो तो बीएस प्रकारचा जो काही हवामान प्रदेश आहे तिकडे तेलंगणा कर्नाटकचा जो काही प्रदेश आहे तामिळनाडू वगैरेचा भाग तर त्या ठिकाणी बीएस प्रकारचा हवामान प्रदेश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे बीएसएच म्हणजे काय तर उपउष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश. हे एकंदरीतच जे काही अरवली पर्वतरांग आहे तर त्या अरवली पर्वतरांगाच्या दरम्यान जे काही राजस्थान गुजरात आणि तिकडे हरियाणा पंजाबचा पट्टा आहे तर या ठिकाणी बीएसएच प्रकारचा अर्थात उपउष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशचा पट्टा दिसून येतो. तर त्याचाही पश्चिमेकडे अर्थात वायव्य दिशेकडे जो काही बीडब्ल्यूएच आहे
BWH चा अर्थ होतो शुष्क हवामान आणि वाळवंटी प्रदेश. ओके, विशेषतः राजस्थानमधील जे काही थरचे वाळवंट आहे तर त्या थरचे वाळवंटामध्ये आढळणारे जे काही हवामान आहे तर हे शुष्क हवामान आणि वाळवंट प्रदेशाचा आपल्याला दिसून येतो. CAW याचा अर्थ काय आहे तर थंड हवामान प्रदेश आहे, ज्याला आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामान प्रदेश म्हटलं गेलेला आहे. हिमाचल प्रदेश असतील, नंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या दरम्यान आपल्याला आणि पुढे अरुणाचल प्रदेश, आसाम वगैरेचा जो काही भाग आहे तर त्यामध्ये आर्द्र हवामान प्रदेश, आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश आपल्याला दिसून येतो. आणि याच प्रकारचा जो काही हवामान प्रदेश आहे ते एकंदरीत जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश मधील जे काही भाग आहेत तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. ओके, सो लक्षात ठेवा पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा जी तीव्रता यांच्या वर्गीकरणानुसार अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे आणि या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. 58%, 65%, 85% की 95%. ओके, आता आयोगाने खरं तर जेव्हा आपण दिशांचा अभ्यास करतो सो जर आपण बघितलं तर ही ईशान्य दिशा ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणत असतो. ओके, सो नॉर्थ ईस्ट. त्यानंतर आहे आग्नेय दिशा. ओके, सो ही आहे आग्नेय दिशा ज्याला आपण साऊथ ईस्ट म्हणत असतो. त्यानंतर आहे इकडे नॉर्थ वेस्ट ज्याला आपण नैऋत्य दिशा म्हणत असतो. ओके, आणि इकडे आहे नॉर्थ वेस्ट, सॉरी नॉर्थ, एक मिनिट काहीतरी चुकलं आहे. ओके, सो या ठिकाणी साऊथ वेस्ट आणि या ठिकाणी नॉर्थ वेस्ट अशा पद्धतीने, आणि याला आपण वायव्य दिशा म्हणत असतो. आता खरं तर आयोगाने प्रश्न विचारताना मराठीमध्ये बरोबर विचारलेला आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 85%. मात्र इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये काय दिलेलं आहे तर विच ऑफ द फॉलोइंग पर्सेंटेज इंडिकेट्स दॅट द प्रपोर्शन ऑफ द रेन रिसिव्ड इन द महाराष्ट्र फ्रॉम नॉर्थ वेस्टर्न मान्सून. आता नॉर्थ वेस्टर्न म्हणजे काय तर वायुव्यकडचा या ठिकाणी दिलेला आहे वायुव्य असा याचा अर्थ होतो. मात्र आपल्याला नैऋत्य मोसमी वारे विचारलेलं आहे तर ते नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या बाबतीत एकंदरीतच जे काही नैऋत्य मोसमी वारे आहेत अशा पद्धतीने हे मोसमी वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात. ओके, ज्याला आपण मान्सूनचे वारे म्हणत असतो. सो ते आहे 85% जो काही पाऊस आहे तर या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो आहे. ओके, सो पावसाळा जो काही ऋतू आहे ते जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आहे. 90% भूभाग हा भारतीय पठारी प्रदेशाचा भाग असल्या कारणाने या ठिकाणी उष्मीय प्रकारचे जे काही वारे आहेत ते वाहत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा जे काही पावसाचे प्रमाण आहे ते 85% आहे. ओके, सरासरी जे काही पर्जन्यमान आहे ते 135% आहे. आता यानुसार जे काही तीव्रता आहे भारताच्या बाबतीत आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की तीव्रताना कशा पद्धतीने जे काही क्लासिफिकेशन आहे क्लायमेटचे ते केलेलं होतं. महाराष्ट्राच्या बाबतीत प्रामुख्याने 3 हवामान विभागामध्ये त्या डॉक्टर ग्लेन थॉमस त्रिवार्ता यांनी डिवायडेशन केलेलं आहे, ज्यामध्ये उष्णकटिबंधीय मोसमी वनांचा हवामान विभाग ज्याला AM म्हटला जातो. ओके, सो कोकण सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भाग जो काही कोकणचा प्रदेश आहे तर कोकणामध्ये आपल्याला या मोसमी हवामान विभाग आपल्याला दिसून येतो, ज्याला मान्सून हवामान विभाग देखील म्हटलं जातं. त्यानंतर BSS जे शुष्क आर्द्रमान किंवा स्टेप गवताळ प्रदेश स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो आहे. ओके, या ठिकाणी जे काही वर्षावनाचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. ओके, रेन शॅडो झोन ज्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर AW हे विशेषतः जे काही पूर्व विदर्भ आहे किंवा विदर्भामध्ये या प्रकारचे जे काही हवामान वर्गीकरण आपल्याला दिसून येतो. ओके, दमट, कोरडे आणि सवाना हवामान प्रकारचा जो काही हवामान विभाग आहे ते एकंदरीत आपलं या विदर्भ किंवा इतर जे काही पूर्व मराठवाडा जे काही मराठवाड्याच्या पूर्वेकडे भागामध्ये आपल्याला दिसून येतो. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 2021 मध्ये आयोगाने भूगोल या विषयाअंतर्गत जे प्रश्न विचारलेले होते त्या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेला आहे. एकंदरीतच जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला नैऋत्य मोसमी वारे संदर्भात विचारलेला प्रश्न, थोडक्यात काय तर हवामान संदर्भात प्रश्न आहे. नंतर हवामानाचे वर्गीकरण, परत हवामानावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारताच्या स्थानविस्तारा संदर्भात प्रश्न आहे. त्यानंतर जी काही नदी प्रणाली आहे ज्यामध्ये कोकणातील नद्या असतील किंवा इतर ज्या काही महत्वाच्या ज्या नद्या आहेत ज्यामध्ये गोदावरी नदी, तापी, पूर्णा ज्या नदी असतील तर त्या संदर्भात आहे.
मृदा वर्गीकरणावर अर्थात कृषी घटकावर देखील प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. ओके, सो नदीच्या बाबतीत देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर जे काही खनिज संपत्ती आहे, ओके, खनिज संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जे काही जलसिंचन प्रकल्प आहे, लोकसंख्या, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, भूकंप तीव्रता झोन अर्थात जे काही भौगोलिक भारताचा जे काही भौगोलिक विस्तार आहे तर त्या संदर्भात देखील प्रश्न विचारलेला आहे. ओके, रस्ते वाहतुकीच्या बाबतीत एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, लोकसंख्येच्या बाबतीत परत एक प्रश्न आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जे काही इंडस्ट्रीयल घटकाच्या बाबतीत प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, MIDC राष्ट्रीय महामार्ग वाहतूकच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सो या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण 2022 मध्ये आयोगाने पूर्वपरीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत ते बघणार आहोत. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.